नमस्कार, मी सादाई फाउंडेशन अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष राधा लवेकर। आज 4 एप्रिल रोजी पत्रकार हल्ला निषेधार्थ आपण मूक मोर्चा आयोजित केला होता। परंतु अत्यंत तातडीच्या म्हणजे 11 वाजताच प्रांतांकडून परमिशन कॅन्सल झाली असं आम्हाला कळलेलं आहे। तर हा मूक मोर्चा आता मी पोलीस स्टेशनला हजर आहे, पण सर्वतः तयारी झालेली असताना मोर्चा निघणार अशा वेळेमध्ये हे सगळं घडल्यामुळे अर्धे आमचे मोर्चाला पाठिंबा दिलेले सर्व बहादूर नाक्यात आहेत, अर्धे इथे। अशा परिस्थितीमध्ये मी मोर्चाची पुढची तारीख म्हणजे मंगळवारी तारीख काय 7 एप्रिल रोजी डिक्लेअर करते। 7 एप्रिल रोजी सेम टायमाला सकाळी 11 वाजता बहादूर नाका, चिंच नाका ते चिपळूण पोलीस स्टेशन निवेदन देण्यासाठी हा मूक मोर्चा पुन्हा आम्ही आयोजित करत आहोत राधाई फाउंडेशन अंतर्गत। प्रशासनाचा दबाव आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण मोर्चा काढून दिला जात नाही, प्रशासन जाणून बुजून सुट्ट्यांचं असेल किंवा दिरंगाई करताय। दिरंगाई म्हणजे अशी म्हणजे मला आता प्रथम दर्शनी असं दिसण्यात आलं की पहिले मला पोलीस प्रोटेक्शन देण्यासाठी फोन आले की किती वाजता चालू करताय वगैरे, आणि अचानक प्रांतांकडनं परमिशन नाही असा फोन आला। त्याच्यामुळे कुठेतरी इथे कुठल्या तरी प्रशासनाचा दबाव हे दिसून येते। तरी सुद्धा परमिशन ही मिळणार आपल्याला आणि मूक मोर्चा हा होणार।